नमस्कार. इयत्ता 10वीच्या सेमी आणि मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला गुरुत्वाकर्षण या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. गुरुत्वाकर्षण याची व्याख्या पाहिलेली होती, ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन, त्यानंतर फोर्स अँड मोशन, बल आणि गती याविषयी माहिती पाहिलेली होती. त्याचबरोबर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याविषयी सुद्धा माहिती घेतलेली होती. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं केप्लर्स लॉ, केप्लरचे 3 नियम यांचा आपण अभ्यास केलेला होता. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. त्या अगोदर पाठीमाग 2 व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, यूज युअर ब्रेन, कॅन यू रिकॉल, सांगा पाहू, डोके चालवा या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअप ग्रुपवर वहीमध्ये लिहून पाठवण्यास सांगितलेली होती. अजूनही पाठवलेली नाही ते 2 व्हिडिओ आणि हा एक, या तिन्ही व्हिडिओंची मिळून एकत्र उत्तरं व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायची आहेत. आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काही शंका असतील तर त्या विचारायच्या आहेत. चला तर मग आजचा जो आपला मुद्दा आहे तो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहायचा आहे आपल्याला. ऑल द अबाव कन्सिडरेशन्स इन्क्लुडिंग केप्लर्स लॉज लेड न्यूटन टू फॉर्म्युली हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार काय सिद्धांत आहे तर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, विश्वातील प्रत्येक वस्तू, अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, प्रत्येक दुसऱ्या वस्तूला आकर्षित करीत असते, विथ अ डेफिनाइट फोर्स, एका विशिष्ट बलाने. दिस फोर्स इज, आणि हे बल किती असतं, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे बल असतं समानुपाती कशाच्या, टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, कशाचा गुणाकार, मासेस वस्तुमानांचा, प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट, 2 वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती हे बल असतं. आणि त्याचबरोबर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, आणि त्या 2 वस्तूंच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. म्हणजे विश्वामध्ये 2 वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यामध्ये आकर्षण करणारं बल असतं. आणि हे बल किती असतं तर त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. हा पहा इथून न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, अकॉर्डिंग टू हिज लॉ every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of 2 objects and inversely proportional to the square of distance between them. इथपर्यंतचा हा न्यूटनचा काय, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आता हा जो लॉ आहे तो खाली दिलेल्या फिगर मध्ये थोडासा एक्सप्लेन केलेला आहे, लक्ष द्या. काय असतं, विश्वामध्ये असलेल्या ह्या 2 वस्तू कुठेही असल्या, समजा ही एक वस्तू आहे ऑब्जेक्ट फर्स्ट, द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट इज m1 and the mass of other object is m2. These are 2 objects having masses m1 and m2. The distance between these 2 objects is denoted by letter small d. If the object having mass m1 exerts a force on the other object having mass m2, this force is also F, then we get, according to Newton's universal law of gravitation, this force is directly proportional to, this force is directly proportional to the product of their masses.
दोन वस्तूंची वस्तुमान आहेत m1 आणि m2. m1 m2. f is directly proportional to m1 m2 divided by d square. d square divided आहे म्हणजेच काय, inversely proportional to. d means distance between the two objects and m1 m2 are the masses of two objects. The force of attraction between these two objects is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Therefore, we get the formula F is directly proportional to m1 m2 upon d square, or if we remove the proportionality sign, then we get the formula F is equal to G m1 m2 upon d square. Here G is called as a constant of proportionality. G ला काय म्हणायचं या ठिकाणी, तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, चलनाचा स्थिरांक, आणि याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, वैश्विक गुरुत्व स्थिरांक, आणि तो कॅपिटल G या अक्षराने दर्शवला जातो. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्याला दोन वस्तूमध्ये असलेलं बल किती असतं हे सांगणारं एक सूत्र मिळालं. F बरोबर G m1 m2 अपॉन d स्क्वेअर, आणि या सूत्रामध्ये G हा काय आहे तर वैश्विक गुरुत्व स्थिरांक आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता त्यानंतर द अबाव लॉ मीन्स दॅट, वरील नियमाचा अर्थ असा आहे की इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड, समजा एखाद्या वस्तूचं वस्तुमान दुप्पट झालं तर द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल्स. जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान दुप्पट झालं तर त्या दोन वस्तूंच्या मध्ये असलेलं बल सुद्धा दुप्पट होतं. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल्ड, जर समजा दोन वस्तूंच्या मध्ये असलेलं अंतर दुप्पट झालं तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती बल असतं. त्यामुळे काय होतं, फोर्स डिक्रीजेस बाय द फॅक्टर्स ऑफ 4. दोन वस्तूंच्या मध्ये असलेलं अंतर जर कमी झालं तर अंतराच्या व्यस्तानुपाती बल असतं, म्हणजेच काय, अंतर डी अक्षराने दर्शवलं जातं, तर त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. त्यामुळे काय होतं तर ऑल्सो इफ डिस्टन्स इज डबल्ड द फोर्स डिक्रीजेस बाय फॅक्टर 4. इफ टू बॉडीज आर स्पेरिकल, जर समजा दोन वस्तू गोलाकार असतील, द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग टू द सेंटर्स ऑफ टू बॉडीज. जर दोन वस्तू गोलाकार असतील तर बलाची दिशा कशी असते, लाईन जॉईनिंग टू द सेंटर्स ऑफ बॉडीज, त्या दोन वस्तूंच्या केंद्रांना जोडणारी ही जी रेषा आहे त्या रेषेच्या दिशेनं हे बल असतं. In case when the bodies are not spherical or have irregular shape, then the direction of force is along the line joining their centers of mass, and d is taken to be the distance between two centers of mass. From equation 2 it can be seen that त्या equation 2 वरून असं दिसतं की value of G is the gravitational force. G ची किंमत म्हणजे काय आहे तर गुरुत्व बलाची किंमत आहे ऍक्टिंग बिटवीन टू युनिट मासेस. दोन एकक वस्तुमान असलेल्या वस्तूंवर क्रिया करणारं बल असतं, त्या वस्तूंच्या वर क्रिया करणाऱ्या बलाची किंमत आहे, आणि केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. आणि त्या दोन वस्तू एकमेकांपासून कशा आहेत तर युनिट डिस्टन्स म्हणजे एकक अंतरावर आहेत. दस SI युनिट्स, in SI units the value of G is equal to the gravitational force. त्यामुळे SI पद्धतीमध्ये G चं एकक, G ची व्हॅल्यू किंमत किती असेल तर इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस. गुरुत्वबला एवढी असेल, कुठल्या गुरुत्वबला एवढी तर 2 masses of 1 kg kept at 1 meter apart. 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या दोन वस्तू एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या असतील आणि त्या वस्तूंच्या मध्ये जेवढं बल असेल तेवढं बल म्हणजे काय असतं तर गुरुत्व स्थिरांकाची किंमत असते. मग आता यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं चालवा. शो दॅट इन SI युनिट्स, SI पद्धतीमध्ये द युनिट ऑफ G इज, G चं एकक काय आहे तर न्यूटन मीटर वर्ग किलोग्रॅम रेज टू -2.
The value of G was first experimentally measured by Henry Cavendish. In SI units its value is. SI पद्धतीमध्ये G ची किंमत जीचं मूल्य आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग किलोग्राम रेज टू -2. तुम्हाला दाखवायचं आहे काय दाखवायचं आहे तर शो दॅट इन SI युनिट्स SI पद्धतीमध्ये द युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेज टू -2. आता वर आपण जो फॉर्म्युला बघितलेला होता F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. तर यावरून आपल्याला G साठी फॉर्म्युला तयार करता येईल आणि जर G साठी फॉर्म्युला तयार करता आला तर त्या G चं युनिट सुद्धा हे आहे न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेज टू -2. हे एक्सप्लेन करता येईल फॉर्म्युलावरून सूत्रावरून. तर यूज युअर ब्रेन पॉवर डोकं चालवा आणि तुम्हाला हे एकक एवढं आहे त्याचं हे सिद्ध करता येते का ते पहा. उत्तर या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायची आहेत वहीमध्ये लिहून आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहिली तरी चालतील. ह्याचं एकक जीचं एकक न्यूटन मीटर वर्ग किलोग्राम रेज टू -2 कसं आलं सूत्र तयार करून तुम्हाला ते सांगता येईल सांगता येते का पहा. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे बघा तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे तर एकसमान वर्तुळाकार गती आणि त्याचबरोबर अभिकेंद्री बलाचे मूल्य. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एकसमान वर्तुळाकार गती आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स अभिकेंद्री बलाचे मूल्य. कन्सिडर एन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल. समजा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे विथ द कॉन्स्टंट स्पीड समान चालीनं भ्रमण करत आहे. वी हॅव सीन अर्लियर आपण ह्याच्या अगोदर पाहिलेलं आहे काय दॅट सच अ मोशन इज पॉसिबल की अशी गती कधी शक्य असते ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ऍक्टेड की जर वस्तूवर सातत्यानं काय असेल ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. जर त्या वस्तू ती कधी फिरत राहते जर त्या वस्तूवर त्या वस्तूच्या केंद्राच्या दिशेनं सातत्यानं बल प्रयुक्त करत असेल तरच ती वस्तू फिरत राहते. जसं की आपण एक दोरी हातात घेऊन दोरीच्या एका टोकाला दगड बांधलेला होता आणि तो गोल गोल वर्तुळाकार फिरवत ठेवलेला होता. जेव्हा आपण हाताने दोरी ओढतो म्हणजे हाताने दोरी ओढतो म्हणजेच काय होतं की त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं बल प्रयुक्त करत असतो. त्यामुळे तो दोरीला बांधलेला दगड आहे तो वर्तुळाकार मार्गाने फिरत असतो आणि त्या दोऱ्यावर कार्य करणारं बल असतं ते कसलं असतं अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स असतो. हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. दिस फोर्स इज कॉल्ड एज अ सेंट्रिपेटल फोर्स. या बलालाच काय म्हणतात अभिकेंद्री बल असं म्हणतात. हे याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. इफ एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट जर समजा वस्तूचं वस्तुमान एम असेल आणि ऑब्जेक्ट व्ही इज इट्स स्पीड ऑफ ऑब्जेक्ट अँड व्ही इज इट्स स्पीड आणि जर व्ही हा तिचा वेग असेल तर वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूसाठी क्रिया करणारं बल आहे ते या सूत्राने देतात F इज इक्वल टू mv² अपॉन r. वर्तुळाकार मार्गाने फिरणारी वस्तू आहे तिच्यावर क्रिया करणारं बल F इज इक्वल टू mv² अपॉन r या सूत्राने देतात. आणि मग त्या वस्तूची चाल म्हणजेच काय आहे तर त्या वस्तूने पार केलेला अंतरछेद वस्तूने ते पार करण्यासाठी लागलेला वेळ आणि मग त्या वस्तूची चाल स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूसाठी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन म्हणजे एकूण पार केलेला अंतर छेद लागलेला वेळ. वर्तुळाकार मार्गाने फिरते म्हणजेच काय आहे वर्तुळाकार मार्गाने फिरते म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती असणार आहे तर 2πr कारण त्या वर्तुळाचा परिघ असतो 2πr आणि टाइम टेकन कॅपिटल टी हा लागलेला वेळ आहे त्या वर्तुळाच्या भोवती परिभ्रमण करण्यासाठी लागलेला वेळ. मग वर्तुळाकार मार्गाने परिभ्रमण करत असताना त्या वस्तूचा वेग आहे तो आपण काढायचा आहे. वेग बरोबर v बरोबर काय आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन इज इक्वल टू 2πr अपॉन टी. त्या वस्तूवर क्रिया करणारं बल आहे ते ह्या सूत्राने देतात हेही पाहिले F इज इक्वल टू mv² अपॉन r. v ची किंमत काय बघितली होती 2πr अपॉन टी ह्या दोन्हीचा वर्ग केला 2πr अपॉन टी चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू 4
pi square r upon t square multiplied and dividing by r square, we get f is equal to 4m pi square divided by r square, that is r cube upon t cube. According to Kepler's third law, t square upon r cube is equal to k, but therefore f is equal to 4m pi square divided by r square upon k, but 4m pi square upon k is equal to constant. Thus Newton concluded that, अशा प्रकारे न्यूटनने निष्कर्ष काय काढला की सेंट्रिपेटल फोर्स विच इज द फोर्स, अभिकेंद्री बल म्हणजे काय असतं तर की हे बल असतं की जे फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन, ग्रहावर क्रिया करणारं बल असतं आणि तेच काय असतं वर्तुळाकार गतीसाठी कारणीभूत असतं. मस्ट बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल, आणि हे बल काय असलं पाहिजे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्यस्तानुपाती असलं पाहिजे टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन, सूर्य आणि ग्रह यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या व्यस्तानुपाती असलं पाहिजे. न्यूटन आयडेंटिफाईड धिस फोर्स, न्यूटननी हे बल आहे ते ओळखलं विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्ट्युलेटेड द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि त्यामुळं न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तो मांडला गेलेला आहे. यूज युअर ब्रेन, जरा डोके चालवा. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन द टेबल और बिटवीन यू ओनली युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट यू? इफ येस, व्हाय डोंट द टू मूव टुवर्ड्स इच अदर? जर गुरुत्वबल हे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये क्रिया करत असेल, ऑब्जेक्ट केप्ट ऑन टेबल और बिटवीन यू अँड युअर फ्रेंड, समजा तुम्ही आणि तुमचा मित्र शेजारी बसलेला असाल, जर ह्या दोन्हींच्या मध्ये ही गुरुत्वबल असेल तर ह्या दोन वस्तू एकमेकांकडे का ओढल्या जात नसतील याचा विचार करा. यूज युअर ब्रेन, जरा डोके चालवा आणि उत्तर सांगता येते का ते पहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सोडवलेली उदाहरणे आणि त्यानंतर डू यू नो आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याविषयीची माहिती घेणार आहे. याच्या अगोदर आतापर्यंत झालेला भाग आहे तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत, वहीमध्ये लिहून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.